बारामती पासून 1 तासाची लॉंग ड्राईव्ह आणि एकदम झणझणीत जेवणाचा प्लॅन करायचा असेल तोही 500 रुपयाच्या आत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ट्रिपला जायचं कळलं तसं सकाळी सकाळी लवकर उठून छोटा स्वॅगर एकदम टकाटक रेडी होऊन बसला होता. बाहेर निघाल्यावर जिओच्या पंपावर लिटर मागे 3 रुपये पेट्रोलची बचत करून स्वप्नीलच्या गेंडा स्वामी नेक्सॉन मध्ये 1000 रुपयाचं पेट्रोल आम्ही टाकले आणि निघालो बारामती पासून जवळपास 50 किलोमीटर अंतर असलेल्या सिद्धटेकला. दोघांच्याही लहान बाळांबरोबर दंगामस्ती करत जाताना देऊळगावराजीमध्ये एक स्टॉप घेऊन पोरांच्या नावाखाली दोघांच्याही बायकांनी या काकांकडून 100 रुपयात चिप्सचे 4-5 पॅकेट घेतली. पॅकेट मध्ये बिल्स खात कॉन्फिडन्स मध्ये काका तुम्ही बाजूला सरका, मी गाडी चालवतो असं म्हणणाऱ्या छोट्या स्वॅगरला मांडीवर घेऊन आम्ही निघालो सिद्धटेककडे. नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीकाठी असलेले हे प्रसिद्ध अष्टविनायकापैकी एक मंदिर. 8ही गणपतींमध्ये एकमेव उजव्या सोंडीची मूर्ती असलेल्या या सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतलं. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर प्रश्न होता जेवायचं नियोजन कुठं करायचं. तेवढ्यात छोटा स्वॅगर म्हणाला, बाबा इथं नदीच्या पलीकडे पिठलं भाकरी खूप फेमस आहे, एकदा खाऊन बघा. मग काय तातडीने भीमा नदी क्रॉस करून डाव्या बाजूला आबा डाळिंबेंच्या हॉटेल ऋतुजामध्ये आमची गँग उतरली. भाकरी थापणाऱ्या काकूंकडून माहिती घेतली असता 150 रुपयात चुलीवरची भाकरी, पिठलं, भरीत, मटकीची भाजी सोबत चटणी, लोणचं, ठेचा हा सर्व ऐवज अनलिमिटेड मिळणार असं समजलं. तसं अगदी 0 मिनिटात आम्ही 4 प्लेटची ऑर्डर देऊन टाकली. छोट्या स्वॅगरला काय खाणार विचारायच्या आधीच घरून आणलेल्या डाएट टिफिनवर कारवीला सोबत घेऊन त्याने कधीच हल्लाबोल केला होता. आम्ही मात्र चुलीवरची गरमागरम भाकरी, पिठलं, भरीत, मटकीची भाजी सोबत चटणी, लोणचं, ठेचा हा सगळं ऐवज आला की त्याच्यावर रितसर ताव मारला. चुलीवरच्या जेवणाची अगदी मजाच वेगळी असते. संध्याकाळी परतीच्या वाटेला लागल्यावर दौंड मार्गे येताना थोडं आत जाऊन 60 रुपयांची गोपाळवाडीची भेळ घेऊन येण्याचा मोह काय आम्हाला आवरला नाही. येताना हिशोब केला तर 1000 रुपयाचे पेट्रोल, 100 रुपयाचे चिप्स, जेवणाचे आणि पाणी बॉटलचे 640 आणि बेळीचे 120 या सगळ्यांची बेरीज केली तर 1860 झाले. म्हणजे 1860 डिवाइड बाय 4 प्रति व्यक्ती खर्च आला फक्त 465 रुपये. कसं वाटलं आमच्या 500 रुपयाच्या आतलं नियोजन नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही अशी छोटीशी रोड ट्रिप प्लॅन करा. आणि महत्वाचं म्हणजे फॉलो करायला विसरू नका फूडी स्वॅगरला.